नमस्कार मित्रमैत्रिणींनो, सुप्रभात. तूही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण असं पाहत आहोत की ईश्वरीला ऑफिसमधून म्हणजेच तिनंच रिझाईन केलेलं असतं आणि दिवसभर ती मंदिरामध्ये गेलेली असते. उशिरा अर्णव घरी जात असतो तेव्हा रस्त्याने ईश्वरी त्याला चालताना दिसते आणि दोघं जण गप्पा मारत असतात. तेव्हा तू आता ऑफिस सोडलेलं आहेस तर मग शेवटची माझ्यासोबत तू काहीतरी असं स्पेशल करशील का, म्हणजेच माझ्यासोबत डिनरला येशील का? तेव्हा ईश्वरी कसलाच विचार न करता ती त्या गाडीमध्ये बसायचं बघत असते. तेव्हा अर्णव दरवाजा उघडतो आणि तिला स्वतःच दरवाजा उघडून गाडीमध्ये बसवण्याचं काम करत असतं. तेव्हा मात्र ईश्वरीला अर्णवचं वागणं थोडंसं खटकत असतं. हा एवढा चिडका बिब्बा आज माझ्यासोबत एवढं कसं चांगलं वागत आहे. इथे अर्णव मात्र डोळ्यांनीच तिला इशारा करत असतो सीट बेल्ट लाव म्हणून. आणि तेव्हा दोघं जण सुद्धा ईश्वरीच्या आवडीच्या हॉटेलमध्ये येत असतात. पण ईश्वरीने एक अट घातलेली असते, ती म्हणजेच की आज मी तुम्हाला माझ्याकडून पार्टी देणार आहे, ते म्हणजेच की मी रिझाईन केलेलं आहे म्हणून. जेव्हा ते तिथे येतात तेव्हा तिथे पाणीपुरीचेच ठेले दिसत असतात. अर्णव विचारत असतो, आपण इथे कुठे आलेलो आहोत आणि इथे कुठे हॉटेल आहे? तेव्हा ईश्वरी हात समोर करते आणि पहा ते काय हॉटेल आहे, पाणीपुरी. तुम्हाला सांगू का, ही पाणीपुरी तिखट आंबट गोड चवीची माणसाच्या स्वभावाप्रमाणेच असते. जसा माणसाचा स्वभाव असतो तसेच पाणीपुरीमध्ये सुद्धा गुणधर्म असतात आणि ती पाणीपुरीचं महत्त्व अर्णवला समजावून सांगत असते. शेवटी तिच्या बोलण्यामध्ये अर्णव गुंतत असतो आणि नाविलाज असतो तो तिच्यासोबत पाणीपुरी खाण्यासाठी तयार होत असतो. आता एवढा मोठा अर्णव राजेश शिर्के इथे या ठेल्यावरती रस्त्यावरती पाणीपुरी कसा खाईल, पण ते सुद्धा ईश्वरीच्या बोलण्यामध्ये तो हरवून जातो. ईश्वरीचं बोलणं त्याला भारावून टाकत असतं आणि तो नकळतपणे अगदीच तिच्या त्या चेहऱ्याकडे पाहून सुखावलेला असतो. प्रेक्षकांनो, खूपच सुंदर असा एपिसोड होणार आहे. डेली अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या रिव्ह्यू विथ SM चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत बाय.